नमस्कार, मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची चमचमीत अशी मस्त भाजी। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम या शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी। या स्वच्छ धुवून आपल्या आवडीनुसार याच्या फोडी करून घ्यायचे आणि वरच्या ज्या हिरव्या साल आहे ते काढून घ्यायची आहे। आता फोडणीसाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलाय। तेल गरम झालं की त्याच्यात एक अर्धा कांदा बारीक चिरून घातलाय। कांदा तेलात नरम करून घ्यायचा आहे। कांदा नरम झाला की अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालते। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालते। हे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडीशी हिंग घातली आहे। 1 चमचा मालवणी मसाला घालते। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते। अर्धा चमचा हळद घालते। चवीनुसार मीठ घालते आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी पाणी घालते जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती खाली लागू नये। आणि 1 मिनिटभर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। एक मिनिट झालेलं आहे। हे बघा मसाल्याला मस्त तेल सुटलंय, रंग सुद्धा छान आलाय। आता ह्याच्यामध्ये जे आपल्या शेंगा होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। एक मोठा बटाटा घेतलाय मी, सालं काढून फोडी करून घेतल्या, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। व्यवस्थित असं मिक्स झालं की 5 मिनिटांसाठी मंद गॅसवरती मी झाकण ठेवून घेणार आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। पुन्हा मी झाकण ठेवते। असं मध्ये आपण चेक करत राहायचं आहे। हे बघा अर्धवट आपल्या शेंगा आणि बटाटा शिजला गेलाय। आता ह्याच्यामध्ये मी वाटप घालणार आहे। त्या वाटपामध्ये ओलं खोबरं, सुकं खोबरं, कांदा, मिरची, धने, लसूण अशा प्रकारे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि हे वाटप कांदा खोबऱ्याचं मी ह्याच्यात घालणार आहे। या वाटपाचा संपूर्ण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता। हे वाटप तयार करून आपण 15 दिवसासाठी आठवड्याभरासाठी स्टोअर सुद्धा करू शकतो। हे वाटप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मीठ आपण आधीच घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जरासं मी पाणी घालणार आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे। व्यवस्थित एकजीव करून पुन्हा 5 मिनिटांसाठी मी झाकण ठेवणार आहे याच्यावरती। 5 मिनिटं आपण छान शिजवून घ्यायचं आहे। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत। शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे आपले व्यवस्थित शिजले गेले आहेत। रंग सुद्धा छान आलाय भाजीला। आता ह्याच्यावर वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। तयार झाली आपली चमचमीत अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा, चवीला खूप भारी लागते। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा।